हाय हॅलो नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आंब्याचा सीझन चालू आहे आणि आता आंबे संपणार आहेत, तर त्याच्या अगोदर आपण मँगो आईस्क्रीम बनवून घेणार आहोत। तर आजची रेसिपी आहे मँगो आईस्क्रीमची। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी 5 हापूसचे आंबे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आत्या असं होममेड आईस्क्रीम बनवून आणायची, अगदी खायला मजा यायची। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे 5 आंबेही कापून घ्यायचे आहेत आणि आता याच्यामध्ये 2 कप दूध घालायचं आहे। दूध साधारण कोमट केलं तरी चालेल, नाही तर थंड, आणि काजू तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचे आहेत। 2 चमचा साखर घालून घ्यायची आहे। मिल्क पावडर घातली तरीही चालेल, पण मी इथे साखर घातलेली आहे। आणि हे कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे। जर तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही तिथे कंडेन्स मिल्क वापरू शकता। आणि ही फ्रेश क्रीम आहे, तर 250 ml फ्रेश क्रीम घेतलेली आहे। हे केकचा कप आहे, ॲक्च्युली केक बनवण्याचा मेजरमेंटचं। आणि हे सर्व आपल्याला आता ग्राइंड करून घ्यायचं आहे। छान असं थिक झालेलं आहे, बघू शकता। आणि आता पुन्हा आपल्याला 250 ml फ्रेश क्रीम ग्राइंड करून घ्यायची आहे अशी। ह्याच्यामध्ये थोडंसं कंडेन्स मिल्क घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही क्रीम फेटून घ्यायची आहे। फ्रेश क्रीम आहे ही। तर आता यामध्ये हे सर्व ग्राइंड केलेलं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा पुन्हा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स होऊन जाते फ्रेश क्रीम आणि हे मिश्रण। आणि आता आपल्याला ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आपल्याला फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे। तर मी हे केक जे बेक करते ते भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ॲक्च्युली बर्फ सुटत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला आईस्क्रीम ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि आता आपल्याला हा ट्रान्सपरंट फॉईल पेपरने वरून पॅक करून घ्यायचं आहे आणि 12 to 14 आवर्स फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे, छान सेट होण्यासाठी। 12 तासांनी हे आईस्क्रीम फ्रीजरमधून बाहेर काढलेलं आहे। छान असं सेट झालेलं बघू शकता, पण थोडासा बर्फ दिसतो आहे, म्हणून याला आता आपण पुन्हा ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता हे आपण ग्राइंड करून घेणार आहोत, त्याच्यामुळे व्यवस्थित आईस्क्रीम मिक्स होईल। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आणि आता पुन्हा याला आपल्याला ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये काढून वरती फॉईल पेपर लावून 5-6 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। एकदम नॅचरल सारखं टेस्ट येते। तर इथे आपले आईस्क्रीम बनवून तयार आहे। मी जरा लवकर काढलेलं, त्याच्यामुळे थोडंसं ते मेल्ट वाटते। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।